तर आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन। गेल्या काही वर्षांमध्ये 21 जून या तारखेला इतिहासामध्ये एक महत्त्वाचं स्थान प्राप्त झालंय। जगभरात साजऱ्या होणाऱ्या या दिवसाचा मुख्य राष्ट्रीय कार्यक्रम यंदा कोलकात्यामध्ये पार पडला। ऐतिहासिक हावडा ब्रिजच्या बाजूला असलेल्या रेड रोडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये योग साधना झाली। यासोबतच देशभरामध्ये आज मोठ्या उत्साहात योग दिवस साजरा करण्यात आला। बघूया या संदर्भातला हा रिपोर्ट। जागतिक योग दिन या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोलकाता येथील योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होत 35,000 लोकांसोबत योग केला। योग सबको जोड़ता है, योग सबको साथ लाता है। मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। तर मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी योग दिवस साजरा केलाय। आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देत असताना आपण सर्व लोक निरोगी राहूया आणि सर्वात महत्त्वाचं आज आपल्या देशात आणि जगात सर्वाधिक जर आपल्याला त्रास देणारी गोष्ट काही असेल तर ते लाईफस्टाईल डिसीजेस आहेत, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेत। आणि या लाईफस्टाईल डिसीजवर किंवा नॉन कम्युनिकेबल डिसीजेसवर सर्वात उत्तम आणि रामबाण उपाय हा योग आहे। मिसेस मुख्यमंत्री म्हणजेच अमृता फडणवीसांनी लेक दिविजासह योगाची विविध आसनं करून योग दिवस साजरा केला। यावेळी अभिनेता शाहिद कपूरही उपस्थित होता। आजच्या जीवनासाठी खूपच जरुरी आहे, कारण आज इतका ताणतणाव आहे, कॉम्पिटिशन आहे आणि ह्या सगळ्याला सामोरी जायचं असेल तर फिजिकली मेंटली यू हॅव टू बी व्हेरी फिट। तर त्यासाठी योगा रोज करणं जरुरी आहे। योगाचा मंत्र एक जीवनशैली म्हणून भारतानेच जगभराला दिलेला आहे। It took an international yoga day to appreciate what our ancestors have been teaching us for around 100 or 1,000 years. So I think it is time that we start appreciating what India has to offer before waiting for Western validation. गोवा राज्यातील पणजी जवळील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि क्रीडा मंत्री रमेश तवडकर यांच्यासह शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंह यांनी शिलाँगमध्ये योग दिवस साजरा केलाय। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला। केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि आसामचे मुख्यमंत्री डॉक्टर हिमंता बिस्वा शर्मा यांनीही योग दिन साजरा केलाय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला। केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही योगासनं करत योग दिवस साजरा केलाय। जागतिक योग दिनानिमित्त भाजप नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आपल्या घरी योग साधना केली आहे। प्रत्येकाचंच आयुष्य सध्या धावपळीचं झालंय आणि या धावपळीच्या आयुष्यात जर शरीराची साथ हवी असेल तर व्यायामाची गरज आहे। सुदृढ शरीरासोबत मनाची शांतीही गरजेची आहे आणि हे फक्त योग केल्यानंच शक्य होणार आहे। त्यामुळे दिवसातून थोडा वेळ आपल्या निरोगी आरोग्यासाठी काढा आणि योग करा, एवढंच आवाहन या निमित्तानं करावंसं वाटतंय। ब्युरो रिपोर्ट ABP माझा।